मैत्री, प्रेम आणि विश्वास हे शब्द कोणत्याही नात्याचा आधार असतात. पण याच विश्वासाचा जेव्हा व्यापार होतो आणि त्यातून वासनेचा एक विकृत खेळ हा मांडला जातो, तेव्हा समाजाची मान शरमेनं खाली झुकते. अमरावती जिल्ह्यातील परतवडा सध्या अशाच एका धक्कादायक घटनेनं हादरून गेला. एक 19 वर्षाचा पोरगा, त्याचे काही मित्र आणि एका शर्यतीसाठी अनेक मुलींच्या आयुष्याशी केलेला खेळ. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार. 14 एप्रिलची ती रात्र. अमरावती पोलिसांनी जेव्हा परतवड्यामधून एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं, तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे. मोहम्मद अयाज, मोहम्मद तन्वीर या नावाच्या एका तरुणानं गेल्या वर्षभरापासून अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. पण हे केवळ प्रेम नव्हतं, तर तो एक भयानक कट होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक अशा 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. मोहम्मद अयाज, उजैर खान, तरवेज खान आणि मोहम्मद साद या चौघांच्या अटकेनंतर जे सत्य बाहेर आलं, त्यानं पोलीस सुद्धा चक्रावून गेले. मुख्य आरोपी अयाज आणि उजैर खान यांच्यामध्ये लागलेली एक शर्यत. ही शर्यत पळण्याची नव्हती, तर ती होती कोण जास्त मुलींना मोहात पाडणार. सूत्रांच्या माहितीनुसार हे 2 मित्र आपापसात पैज लावायचे की एका ठराविक काळामध्ये कोण जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतं. या शर्यतीचा भाग म्हणून अयाज अमरावतीमध्ये आपल्या एका मित्राची रूम भाड्यानं घ्यायचा आणि तिथे तरुणींवर अत्याचार करायचा. केवळ अत्याचार करून तो थांबला नाही, तर त्याने या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ तो पुरावा म्हणून उजैर खानला पाठवत होता. ही विकृती जवळपास वर्षभर चालत होती. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस भरतोच. या प्रकरणाचा खुलासा कोणत्याही तक्रारीमुळे नाही, तर आरोपींच्या आपापसातील वादातूनच झाला. अयाज आणि उजैर यांच्यामध्ये पैशावरून कडाक्याचं भांडण झालं. याच रागाच्या भरात उजैर खाननं अयाजचे ते सगळे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली. जसे हे व्हिडिओ इंटरनेटवर पसरले, तसा परतवड्यामध्ये वणवा पेटला. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. परतवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तपास सध्या सुरू आहे. आरोपींनी आपला गुन्हा सुद्धा कबूल केलाय, मात्र त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी मोबाईलमधील बराचसा डेटा हा डिलीट केला होता, जो आता सायबर सेलच्या मदतीनं पुन्हा मिळवला जातोय. आतापर्यंत तपासामध्ये 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 फोटो सुद्धा आढळले. प्राथमिक माहितीनुसार 7 पीडित मुलींची नावं ही समोर आली आहेत. पण या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यामध्ये अमरावती, नागपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील तरुणींचा सुद्धा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जाते. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानं आधीच 45 सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या आरोपी 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पण पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान हे आहे, ते म्हणजे पीडित मुलींनी समोर येण्याचं. समाजात बदनामी होईल या भीतीनं अद्याप एकही पीडित मुलगी किंवा त्यांचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाहीत. पोलीस निरीक्षक म्हस्के यांनी स्पष्ट आवाहन केलेलं आहे, पीडित मुलींनी न घाबरता समोर यावं. त्यांची ओळख ही पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. परतवडा प्रकरण हे केवळ एका गुन्ह्याची कथा नाही, तर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं तुमचं खासगीपण जेव्हा कुणाच्या शर्यतीचा भाग होतं, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, याची एक मोठी शिकवण देते. बरं, अयाजने केलेला आणखी एक पराक्रम म्हणजे अयाजने पोलिसांमध्ये अशी कबुली दिली आहे की तो मुलींना फोन करायचा आणि सगळ्यात पहिल्यांदा तो असं म्हणायचा की तू तीच बोलत आहेस ना. असं म्हणून मुली समोरून हो म्हणत नव्हत्या, नाही म्हणत नव्हत्या, थेट त्या संवाद करायला सुरुवात करायच्या. आणि हे सगळं कोणी शिकवलं, तर अयाजने असं सांगितलंय, हे सगळं त्याच्या एका तरुण गुरुने त्याला काही वर्षांपूर्वी शिकवलं होतं, ज्याचा उपयोग त्याला आतापर्यंत 15 ते 20 मुलींना जाळ्यात ओढण्यामध्ये झालाय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतंय? ही विकृती कुठेतरी थांबायला हवी, हे आपल्यालाही मान्य आहे आणि या विकृतीला तेवढीच कठोर शिक्षा झाली पाहिजे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला सविस्तर माहिती ऐकायला आवडेल, ते सुद्धा आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.